So let us see pH curve or hysteresis loop. The magnetization curve of magnetic material specimen between flux density and field intensity is known as BH curve or hysteresis curve. Flux density, field intensity versus flux density चा जो कर्व आहे त्याला hysteresis curve किंवा BH curve असं म्हटलं जातं. Where B is flux density and H is field intensity. Okay. So let us assume that we have an electromagnetic coil, एक coil आपल्याकडे with a high field strength, ज्याची field strength खूप high आहे due to current flowing through that coil, and that the ferromagnetic core material has reached its saturation point. त्याचा saturation point आलेला आहे असं consider करूयात आपण. So and that saturation point is maximum flux density. If now we open a switch and remove the magnetizing current, जर आपण त्याचं स्विच ओपन केलं आणि मॅग्नेटायझिंग करंट जो आहे विच इज फ्लोईंग थ्रू दॅट कॉईल, तो जर आपण रिमूव्ह करण्याचा प्रयत्न केला, तो कसा रिमूव्ह होईल? जर आपण त्याचं मॅग्नेटिक फील्ड जे आहे ते रिव्हर्स डायरेक्शन मध्ये नेलं तर तो रिमूव्ह होऊ शकतो, किंवा त्याला फील्डच प्रोव्हाइड नाही केलं तरी पण तो झिरो होईल काही काळानंतर, कारण करंट हा नेहमी फक्त क्लोज लूप मध्ये फ्लो होतो, ओपन लूप मध्ये फ्लो होत नाही. त्यामुळे स्विच जर ओपन केलं तर सर्किट ओपन लूप होईल आणि त्यामुळे त्याच्यामध्ये करंट फ्लो होत नाहीये असं आपण जर कन्सिडर केलं तर आपल्याला असं एक्सपेक्टेड असेल की मॅग्नेटिक फील्ड जे आहे अराउंड द कॉईल इट विल डिसअपियर, कारण मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते झिरो झालेलं आहे. पण तसं होत नाही. मग काय होतं ते बघूयात. हे बघा, ही जी कर्व आहे ना, याच्यामध्ये बघा आपण काय केलं, इनिशियली जी फील्ड इंटेन्सिटी आहे H, वी हॅव इन्क्रीज्ड इट from 0 to some saturation value, that is the maximum flux density आपण त्याला म्हणू शकतो. maximum flux density आहे, इथपर्यंत आपण त्याला इन्क्रीज केले. मग त्यानंतर आपण काय केलं, त्याच्यातलं स्विच ओपन केल्यामुळे आता पुढे काय होईल ते आपल्याला बघायचं आहे. ओके. So however, the magnetic flux does not completely disappear as electromagnetic core material still retains some of its magnetism. I have already told you the concept of residual magnetism. Residual magnetism चा concept इथे लागू होतो. त्याच्यामध्ये काय होतं की जे मटेरियल आहे त्याच्यामधलं जरी आपण त्याला मॅग्नेटायझिंग फील्ड मध्ये काढून टाकलं, मॅग्नेटायझिंग फील्ड मधनं त्याला रिमूव्ह केलं किंवा मॅग्नेटायझिंग फील्ड त्या मटेरियलचं रिमूव्ह केलं तरी पण ते मटेरियल जे आहे त्याच्यामध्ये काहीतरी मॅग्नेटिझम हे रिटेन राहत असतं, ते काहीतरी मॅग्नेटिझम हे कॅरी करत असतं काही वेळासाठी, त्याला रेसिड्युअल मॅग्नेटिझम असं म्हटलं जातं. सो जरी आपण मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे, मॅग्नेटिक इंटेन्सिटी जी आहे, फील्ड इंटेन्सिटी जी आहे ती जरी झिरो करण्याचा प्रयत्न केला किंवा रिव्हर्स आणण्याचा प्रयत्न केला, ओपन स्विच केलं, तरी पण त्याच्यामधलं जे मॅग्नेटिक फ्लक्स आहे दॅट विल नॉट डिसअपियर कम्प्लिटली. तर त्यातला काही जो पार्ट आहे तो त्याच्यामध्ये रिटेन करून राहील, किंवा त्याच्यामध्ये काहीतरी पार्ट जो आहे मॅग्नेटिझमचा तो त्याच्यामध्ये स्टोअर राहील, जरी त्या कॉईल मध्ये करंट फ्लो होत नसला तरी सुद्धा. तर दिस ॲबिलिटी ऑफ कॉईल टू रिटेन, आपण ही जी ॲबिलिटी आहे ह्या जी डेफिनेशन आहे ह्या आपण आधी बघितलेल्या आहेत, त्याच आता या सगळ्या डेफिनेशन तुम्हाला याच्यात पण पुन्हा स्टडी करायला मिळतील. सो दिस ॲबिलिटी फॉर अ कॉईल to retain some of its magnetism within the core after magnetization process has stopped. जरी मॅग्नेटायझेशन प्रोसेस स्टॉप असली तरी सुद्धा ती जी कॉईल आहे त्याच्यामध्ये जे मॅग्नेटिझम ते होल्ड करून ठेवतं, रिटेन करून ठेवतं, दॅट प्रॉपर्टी इज कॉल्ड ॲज रिटेंटिव्हिटी ऑर रेमनन्स. त्या प्रॉपर्टीला रिटेंटिव्हिटी किंवा रेमनन्स असं म्हटलं जातं. while the amount of the flux density still remaining in the core, त्या कोर मध्ये जी अमाऊंट ऑफ मॅग्नेटिझम जे राहतं, फ्लक्स डेन्सिटी जी राहते त्याला रेसिड्युअल मॅग्नेटिझम असं म्हटलं जातं. इट इज रिप्रेझेंटेड बाय BR. दिस इज युअर रेसिड्युअल मॅग्नेटिझम पॉइंट. सो इफ यू रिमूव्ह द करंट टू झिरो, स्टिल देर विल बी सम फ्लक्स डेन्सिटी अँड मॅग्नेटिक फील्ड इंटेन्सिटी. रिव्हर्स डायरेक्शन मध्ये आपण आणलं तरी सुद्धा तो झिरो नाही झाला, तो सेम हा जो पाथ आहे ना हा फॉलो नाही करणार, तर त्याच्यापेक्षा दुसरा पाथ जो असेल तो फॉलो हा करेल, आणि त्याच्यामुळे हा जो पाथ आहे हा आपल्याला परत कधीही मिळणार नाही. तर हा जो पाथ आहे अशा पद्धतीच्या पाथने तो रिव्हर्स डायरेक्शन मध्ये आता मूव्ह होत जाणार, म्हणजे त्याची जी फील्ड इंटेन्सिटी ना ती रिव्हर्स डायरेक्शन मध्ये येत जाणार आहे.
So the reason for this is that some of the tiny molecular कशामुळे रेसिड्युअल मॅग्नेटिझम किंवा रेमनन्स ही जी प्रॉपर्टी ही कशामुळे राहते, तर जे टायनी मॉलिक्युलर मॅग्नेट्स असतात ते डू नॉट रिटर्न टू द कम्प्लिटली रॅन्डम पॅटर्न अँड स्टील पॉइंट इन डायरेक्शन ऑफ ओरिजिनल मॅग्नेटायझिंग फील्ड गिव्हिंग देम अ सॉर्ट ऑफ मेमरी. म्हणजे ते जे छोटे छोटे पार्टिकल्स आहेत मॅग्नेट्सचे, ते जे जरी त्यांचं मॅग्नेटिझम म्हणजे मॅग्नेटायझिंग फील्ड मधनं जरी आपण मॅग्नेटला रिमूव्ह केलं तरी पण ते कम्प्लिटली त्याच्यातनं आउट ऑफ द मॅग्नेटायझिंग फील्ड ते येत नाही. त्यांच्यामध्ये काहीतरी ओरिजिनल मॅग्नेटिझम जे आहे ते मॅग्नेटायझिंग फील्ड जे आहे ते असतं आणि त्याच्यामुळे ते मेमरी सारखं वर्क करत असतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला हा जो रेसिड्युअल मॅग्नेटिझमचा कन्सेप्ट आहे तो इथे मिळत असतो. सो दॅट इज द रिझन फॉर रेसिड्युअल मॅग्नेटिझम. Some ferromagnetic material have a high retentivity, that is magnetically hard, making them excellent for producing permanent magnets. So काही फेरोमॅग्नेटिक मटेरियल आहेत त्याच्यामध्ये हाय रिटेंटिव्हिटी असते आणि ज्यांच्याकडे हाय रिटेंटिव्हिटी असते असे जे मॅग्नेट्स आहेत त्याला हार्ड मॅग्नेट्स असं म्हटलं जातं. आणि ते परमनंट मॅग्नेट्स प्रोड्यूस करण्यासाठी हार्ड मॅग्नेटिक मटेरियल्स जे आहेत दोज आर व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रोड्यूस दी परमनंट मॅग्नेट्स. वाईल अदर काही जे फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स आहेत त्याच्यामध्ये काही लिमिटेड पिरियड साठी फक्त रिटेंटिव्हिटी असते, दे हॅव लो रिटेंटिव्हिटी आणि त्यांना आपण सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल्स असं म्हणतो. आणि ते इलेक्ट्रोमॅग्नेट सोलेनाइड और रिलेज जे आहेत ते प्रोड्यूस करण्यासाठी सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल्स जे आहेत ते लागतात. सो सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल्स आर युज्ड फॉर प्रोडक्शन ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेट सोलेनाइड्स और रिलेज. देन वन वे टू रिड्यूस काय अजून दुसरा वे काय आहे रेसिड्युअल फ्लक्स डेन्सिटीला झिरो करण्याचा. सो बाय रिव्हर्सिंग द डायरेक्शन ऑफ करंट, ज्या डायरेक्शन मध्ये आधी आपण करंट दिला होता त्याच्या ज्या पोलॅरिटीज आहेत त्या जर तुम्ही रिव्हर्स केल्या म्हणजे जो त्याला इनपुट दिलेला आहे त्याच्या पोलॅरिटीज इनपुट केलं चेंज केल्या अपोजिट केल्या तर रिव्हर्स केल्या तर ऑटोमॅटिकली द डायरेक्शन ऑफ करंट विल बी रिव्हर्स्ड. ज्या कॉइल त्या कॉइल मधली डायरेक्शन ऑफ करंट जर आपण रिव्हर्स केली तर व्हॅल्यू ऑफ एच जी आहे मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ दॅट विल बी निगेटिव्ह अँड दिस इफेक्ट इज कॉल्ड ॲज कोर्सिव्ह फोर्स. वी हॅव ऑलरेडी स्टडीड दिस कन्सेप्ट ॲज वेल. कोर्सिव्ह फोर्स आणि कोर्सिव्हिटीचा कन्सेप्ट पण आपण स्टडी केलेला आहे. त्याच्यामध्ये बघा आपण ज्यावेळेस हा जो मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ आहे ही निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस आपण रेसिड्युअल फ्लक्स डेन्सिटी ना तिला झिरो करू शकतो. हे बघा इथे रेसिड्युअल फ्लक्स डेन्सिटी जी आहे ती झिरो झालेली आहे आणि त्यावेळेसचा जो फोर्स आहे त्याला कोर्सिव्ह फोर्स असं म्हटलं जातं. इट इज कॉल्ड ॲज HC. सो इट इज कोर्सिव्ह फोर्स HC. दिस इज कोर्सिव्ह फोर्स, राईट. सो हिअर द व्हॅल्यू ऑफ रेसिड्युअल मॅग्नेटिझम इज झिरो. इथे जी रेसिड्युअल मॅग्नेटिझमची व्हॅल्यू आहे ती किती आहे? झिरो आहे. सो इफ दिस रिव्हर्स करंट इज इन्क्रीज्ड फर्दर, जर आपण हा जो रिव्हर्स करंट आहे याला पुन्हा म्हणजे तुमचाच फील्ड स्ट्रेंथ जी आहे ती आणखी निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये इन्क्रीज करत गेलो म्हणजे इकडे या डायरेक्शन मध्ये इन्क्रीज करत गेलो द फ्लक्स डेन्सिटी विल ऑल्सो इन्क्रीज. द याची जी फ्लक्स डेन्सिटी आहे ती इन्क्रीज होईल पण कुठल्या डायरेक्शन मध्ये? ती सुद्धा निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये इन्क्रीज होते. सो ऑल्सो इन्क्रीज इन रिव्हर्स डायरेक्शन until ferromagnetic core reaches the saturation again but in reverse direction from before. हा एक सॅच्युरेशन पॉइंट आहे, हा पॉझिटिव्ह सॅच्युरेशन पॉइंट आहे. हा डी जो आहे तो निगेटिव्ह सॅच्युरेशन पॉइंट आहे. ए जो आहे तो पॉझिटिव्ह सॅच्युरेशन पॉइंट आहे. बी रेसिड्युअल मॅग्नेटिझम पॉइंट आहे. सी अँड एफ आर your coercive forces. This is E is again residual magnetism but in negative direction, whereas D is निगेटिव्ह सॅच्युरेशन पॉइंट. हा जो निगेटिव्ह सॅच्युरेशन पॉइंट येत नाही तोपर्यंत जसं आपण एच जो आहे तो रिव्हर्स डायरेक्शन मध्ये जर इन्क्रीज करत गेलो म्हणजे करंटची डायरेक्शन जर रिव्हर्स ठेवली करंटची डायरेक्शन जर रिव्हर्स ठेवली तर या केसमध्ये हा जो बी आहे ना हा पण निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये बघा. हा जो बी आहे हा थर्ड क्वाड्रंट आहे अँड दिस इज निगेटिव्ह क्वाड्रंट. -H -B चा जो क्वाड्रंट आहे तो निगेटिव्ह क्वाड्रंट आहे आणि हे कुठपर्यंत राईज होत जाणार तोपर्यंत त्यांचा सॅच्युरेशन पॉइंट येत नाही तोपर्यंत, दॅट इज -HO -BO येत नाही तोपर्यंत. सो
So reducing the magnetizing current I once again to 0 will produce similar amount of residual magnetism in but in reverse direction. So if you reduce this current to 0, the similar amount of magnetizing field and magnetizing field intensity and density will be produced, but in reverse direction. जशी ही फॉरवर्ड डायरेक्शन मध्ये झाली तशी ही आता रिव्हर्स डायरेक्शन मध्ये येते. ऑलमोस्ट सेम शेप यू आर गेटिंग फ्रॉम a particular fixed point. It is rising to point A. Here from point C, it is rising to point D, but in negative direction or reverse direction. So by constantly changing the direction of magnetizing current, आपण याला कॉन्स्टंटली चेंज करत गेलो मॅग्नेटायझिंग करंटची डायरेक्शन. आता हा रिव्हर्स पॉइंटला आला, आता आपण याला परत मॅग्नेटायझिंग करंट जो होता त्याची डायरेक्शन चेंज केली, म्हणजे जिथे पॉझिटिव्ह कनेक्टेड होतं तिथे निगेटिव्ह लावलं, जिकडे निगेटिव्ह कनेक्टेड होतं तिकडे पॉझिटिव्ह लावलं, तर काय होईल? सो इट वुड and this is possible in case of AC supply. ज्यावेळेस आपण याला AC सप्लाय देतो त्यावेळेस मॅग्नेटिक हिस्टेरेसिस लूप ऑफ फेरोमॅग्नेटिक कोर कॅन बी प्रोड्यूस्ड. आता याला आपण जेव्हा याची डायरेक्शन करंटची डायरेक्शन चेंज केली, म्हणजेच काय झाला, एच जो आहे तो पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये राईज करत गेलो, तर इट विल अगेन reach a point on y axis that is called as residual magnetism on negative direction. Again, if we further increase the value of current, it will go to the coercive force point. Again, if we increase the value of current, it will go to positive saturation point, and पुन्हा ही जर प्रोसेस आता रिपीट केली तर you will get this type of curve, and this curve is called as magnetic hysteresis loop or BH curve याला म्हटलं जातं. Okay, so the magnetic hysteresis loop above in this shows the behavior of ferromagnetic core graphically as relationship between B and H is non-linear. इथे क्लिअरली दिसतंय. लिनियर म्हणजे काय असतं, डायरेक्टली प्रोपोर्शनल रिलेशन असेल बी आणि एच मध्ये त्याला लिनियर रिलेशनशिप म्हणतात. पण याच्यामध्ये तुम्हाला असा स्ट्रेट लाईन मिळते का? नाही. तर यू आर गेटिंग सम कर्व, राईट? सो दॅट इज वाय द रिलेशनशिप बिटवीन field intensity and flux density is what? Non-linear. Starting with unmagnetized core, both B and H will be at 0.0 on the magnetization curve. तर आपण अनमॅग्नेटाइज्ड कोर आहे असं कन्सिडर केलं तर दोन्ही पण या 0 पॉइंट पासून हा जो ग्राफ आहे हा या 0 पॉइंट पासून स्टार्ट होईल. सो इफ द मॅग्नेटायझिंग कर्व जर आपण आय इन्क्रीज करत गेलो तर काय होईल, पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये मॅग्नेटिक फील्ड स्ट्रेंथ जी आहे ती इन्क्रीज होत जाईल विथ व्हॅल्यू ऑफ आय. अशा पद्धतीने आय जर इन्क्रीज करत गेला तर हा एच आणि बी जे आहेत ते पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये इन्क्रीज होत जातील. कुठपर्यंत? जोपर्यंत पॉइंट ए येत नाही तोपर्यंत. सो फ्रॉम पॉइंट ओ टू पॉइंट ए इट विल मूव ऑन इन्क्रीजिंग टुवर्ड्स द सॅच्युरेशन पॉइंट. हा जो ए पॉइंट आहे हा सॅच्युरेशन पॉइंट आहे. मग काय होणार? मग ज्यावेळेस आपण त्याचा करंट जो आहे कॉइलचा तो 0 करू त्यावेळेस काय होईल, मॅग्नेटिक फील्ड दी कोअर मध्ये जे आहे ते 0 होईल, आणि त्यामुळे द मॅग्नेटिक फ्लक्स जे आहे ते मात्र 0 होणार नाही. का? कशामुळे? रेसिड्युअल मॅग्नेटिझममुळे. आणि त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीचा कर्व इथपर्यंत मिळेल. मग हा असा असा रिड्यूस होत जाईल. मग त्यानंतर आपण काय केला, करंटची जी डायरेक्शन आहे म्हणजे पॉइंट ए पासून पॉइंट बी पर्यंतचा कर्व मिळेल तुम्हाला ज्यावेळेस त्या सर्किट मध्ये करंट फ्लो होत नाहीये, ओपन स्विच आहे त्यावेळेस. मग पुन्हा आपण सर्किट मध्ये करंट जो आहे तो दिला, पुन्हा आपण त्या सर्किट मध्ये जर करंट दिला तर पण निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये दिला, आधी जे डायरेक्शन होती त्याच्या रिव्हर्स डायरेक्शन मध्ये करंट दिला, तर हा जो आहे हा बी पॉइंट पासून सी पॉइंट पर्यंत येईल, आणि हा जो सी पॉइंट आहे याला कोर्सिव्ह फोर्स असं म्हटलं जातं. या ठिकाणी तुम्हाला जो हे मिळतोय काय म्हणतात त्याला, दी रेसिड्युअल मॅग्नेटिझम जे आहे ते इथे सॉरी दिस पॉइंट इज कॉल्ड एज नल पॉइंट. रेसिड्युअल फ्लक्स डेन्सिटीचा नल पॉइंट जो आहे त्याला कोर्सिव्ह फोर्स असं म्हटलं जातं. इफ वी फर्दर मूव्ह ऑन डिक्रीजिंग किंवा इन्क्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ करंट, आपण आणखीन करंटची व्हॅल्यू निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये इन्क्रीज करत गेलो तर तो निगेटिव्ह सॅच्युरेशन पॉइंट मिळेल तुम्हाला, दॅट इज युअर डी पॉइंट. दॅट सो द युअर कर्व विल go from point C to point D. हे बघा तेच दिलंय. And increase with in this reverse current cause the core to be magnetized in opposite direction. Opposite direction मध्ये
ती कोर जी आहे ती मॅग्नेटाइज होत जाईल. इन्क्रीजिंग दिस मॅग्नेटायझेशन करंट फर्दर will cause the core to reach its saturation point but in opposite direction. आता मात्र जो saturation point मिळेल, if we further increase the current, this saturation point you will get and this will be in negative direction, right? So next is this point is symmetrical to point A असायला पाहिजे तिथे, sorry, here it is written B by mistake. So it is symmetrical to point B. हा जो D point आहे, it is symmetrical to point D. आता आपण जो करंट आहे तो पुन्हा 0 केला, तर आता हा जो कर्व आहे तो म्हणजे जो निगेटिव्ह होता तो जर 0 केला तर हा कर्व ची व्हॅल्यू जी आहे मॅग्नेटायझेशनची व्हॅल्यू ती वाढत वाढत जाईल आणि तो कुठपर्यंत येईल, या ई पॉइंट पर्यंत येईल. अँड विच इज दी सेम ॲज रेसिड्युअल मॅग्नेटिझम पॉइंट इन पॉझिटिव्ह डायरेक्शन. पॉझिटिव्ह मध्ये जो रेसिड्युअल मॅग्नेटिझमचा पॉइंट आहे, सिमिलर पॉइंट यू विल गेट ॲट पॉइंट ई इन थर्ड ऑन दी निगेटिव्ह साइड ऑफ डेन्सिटी ऍक्सिस. दिस इज युअर डेन्सिटी ऍक्सिस. बी जो आहे फील्ड डेन्सिटी आणि हा फील्ड इंटेन्सिटीचा ऍक्सिस आहे. ठीक आहे. तर ज्यावेळेस आपण इथे करंट 0 करणार त्यावेळेस तो इथपर्यंत येईल ऑटोमॅटिकली ड्यू टू रेसिड्युअल मॅग्नेटिझम. मग नंतर आपण पुन्हा याला करंट दिला पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये, तर पुन्हा हा ई पासून एफ पर्यंत जाईल आणि एफ पासून ए पर्यंत जाईल. ठीक आहे. So again reversing the magnetizing current flowing through the coil, this time into the positive direction, will cause the magnetic flux to reach 0 point F, reach the 0 which is F here. So F point la yield on the curve, and as before increasing the magnetization current further in the positive direction will cause the core to reach the saturation. आता आपण परत इथे मॅग्नेटायझेशन सॉरी करंट जो आहे तो पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये जर इन्क्रीज करत गेलो तर अशा पद्धतीने हा कर्व जो आहे तो पण ए सॅच्युरेशन पॉइंट पर्यंत येईल, विच इज अ पॉझिटिव्ह सॅच्युरेशन पॉइंट ए. देन BH कर्व. आता परत जर आपण सेम जी प्रोसेस आहे ती फॉलो करत गेलो, म्हणजे आपण परत इथे करंट जो आहे तो 0 केला तर हा जो कर्व आहे या डायरेक्शन मध्ये बी पर्यंत येईल रेसिड्युअल मॅग्नेटिझम पर्यंत. नंतर पुन्हा आपण निगेटिव्ह डायरेक्शन मध्ये करंट दिला तर तो सी पर्यंत येईल आणि मग नंतर पुन्हा रिव्हर्स सॅच्युरेशन पर्यंत येईल. इथे करंट पुन्हा 0 केला तर तो ई पर्यंत येईल. पुन्हा पॉझिटिव्ह डायरेक्शन मध्ये करंट इन्क्रीज केला तर तो आधी एफ पर्यंत येईल आणि त्यानंतर तो ए पर्यंत येईल. सो हा जो पाथ आहे ना हा कंटिन्युअसली यू विल गेट. हा कंटिन्युअस पाथ तुम्हाला त्या पर्टिक्युलर मटेरियल साठी तुम्हाला मिळत जाईल. याला मॅग्नेटिक हिस्टेरेसिस लूप असं म्हटलं जातं. सो द पीएच कर्व फॉलोज द पाथ ए बी सी डी ई एफ ए as the magnetizing current flowing through the coil alternates between the positive and negative value such as the cycle of AC voltage. आता इथे मी आधी काय म्हटलं, डायरेक्शन ऑफ करंट रिव्हर्स करायची, पण ते ऑटोमॅटिकली होणार. का ऑटोमॅटिकली होणार? कारण आपण ऑल्टरनेटिंग करंट देणार आहे. आपण जे हे आहे तुमचं मॅग्नेटायझिंग मॅग्नेटिक मटेरियल, त्याला जर तुम्ही एसी करंट जर देत असाल तर ऑटोमॅटिकली एका सायकल मध्ये एसी करंट पॉझिटिव्ह असतो आणि दुसऱ्या सायकल मध्ये तो निगेटिव्ह असतो. सो फॉर each cycle of AC voltage you will get this particular path, and this path is called as magnetic hysteresis loop. So the effect of magnetic hysteresis shows that the magnetization process of ferromagnetic core and therefore flux density depends on which part of the curve the magnetic core is magnetized on, as this depends on circuits पास्ट हिस्ट्री गिविंग अ कोर फॉर्म ऑफ मेमरी. तर अशा पद्धतीने त्या सर्किट मध्ये एक मेमरीच्या फॉर्म मध्ये हे स्टोर होत राहतं. देअरफॉर फेरोमॅग्नेटिक मटेरियल हॅव अ मेमरी बिकॉज दे रिमेन मॅग्नेटाइज्ड आफ्टर द एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड हॅज बीन रिमूव्ड. आणि त्याच्यामुळे जे फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स आहेत ते म्हणजे त्यांच्यामध्ये सॉर्ट ऑफ मेमरी असते, कारण जरी ते मॅग्नेटायझिंग फील्ड मधनं रिमूव्ह केले तरी सुद्धा ते त्याच्यामध्ये जे मेमरी सारखं मॅग्नेटायझेशन जे आहे ते स्टोअर करून ठेवू शकतात, ही त्यांची प्रॉपर्टी आहे. However, soft magnetic material, ferromagnetic materials such as iron, silicon, steel have very narrow magnetic hysteresis loop, resulting in very small amount of residual magnetism, making them ideal to use in relays. So जे soft magnetic material आहेत ना ते खूप कमी काळासाठी हे जे रेसिड्युअल मॅग्नेटिझम आहे हे खूप कमी काळासाठी स्टोअर करून ठेवू शकतात. त्यांचं रेसिड्युअल मॅग्नेटिझम हे लो असतं आणि त्यामुळे ते तशा ऍप्लिकेशन मध्ये यूज होतात जिथे जास्त वेळेची मेमरी लागत नाही. मग त्यावेळेस ते रिले, सोलेनाइड किंवा ट्रान्सफॉर्मर्स हे जे आहेत ते
पर्टिक्युलर पिरियडसाठीच त्यांच्यामध्ये मॅग्नेटिझम राहणं अपेक्षित असतं. अशा ऍप्लिकेशन मध्ये ते यूज होतात आणि मग नंतर ते ऑटोमॅटिकली डिमॅग्नेटाइज होतात. इझिली आपण त्यांना मॅग्नेटाइज आणि डिमॅग्नेटाइज करू शकतो. तर असे जे मटेरियल आहेत त्यांना सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक मटेरियल असं म्हटलं जातं. जे लॉंग पिरियडसाठी मॅग्नेटायझेशन स्टोअर करून ठेवतात, त्यांच्यामध्ये प्रिझर्व करून ठेवतात, असे जे मटेरियल आहेत त्यांना हार्ड मॅग्नेटिक मटेरियल असं म्हटलं जातं. सिन्स द कोर्सिव्ह फोर्स मस्ट बी अप्लाइड टू ओव्हरकम द रेसिड्युअल मॅग्नेटिझम, work must be done in closing the hysteresis loop with the energy being dissipated as heat in magnetic material. This heat is known as hysteresis loss. तर ही जी एनर्जी आहे ती कुठल्या तरी फॉर्म मध्ये रिलीज होत असते अँड दॅट इज इन द फॉर्म ऑफ हिट. आणि ती जी एनर्जी रिलीज होते त्याला हिस्टेरेसिस लॉस असं म्हटलं जातं. द अमाऊंट ऑफ लॉस डिपेंड्स ऑन मटेरियल्स व्हॅल्यू ऑफ कोर्सिव्ह फोर्स. त्या मटेरियलला डिमॅग्नेटाइज करण्यासाठी जितका फोर्स लागतो म्हणजेच कोर्सिव्ह फोर्स लागतो त्यावर जो लॉस आहे, हिस्टेरेसिस लॉस आहे, तो डिपेंडंट असतो. सो बाय adding additives to the iron metals such as silicon म्हणजे सिलिकॉन आयन किंवा मटेरियल विथ व्हेरी स्मॉल कोर्सिव्ह फोर्स कॅन बी मेड. जर जसं केलं आपण तर स्मॉल कोर्सिव्ह फोर्स आणि विथ नॅरो हिस्टेरेसिस स्लोप आपल्याला मिळेल. आणि असे जे मटेरियल आहेत त्यांना सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल असं म्हटलं जातं. ते इझिली मॅग्नेटाइज आणि डिमॅग्नेटाइज आपल्याला करता येतात. सो मटेरियल्स विथ नॅरो हिस्टेरेसिस लूप आर इझिली मॅग्नेटाइज्ड अँड डिमॅग्नेटाइज्ड नोन ॲज सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल. त्यांना सॉफ्ट मॅग्नेटिक मटेरियल म्हटलं जातं. हे बघा, यांचा स्मॉल कोर्सिव्ह फोर्स लागतो याच्यामध्ये आणि यांचा हा जो लूप आहे तो खूप नॅरो लूप आहे, त्यामुळे यांना सॉफ्ट फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हटलं जातं. वेअर ॲज these require a large coercive force and they have a wide hysteresis loop. So these materials are known as your hard magnetic materials. Hard ferromagnetic material यांना म्हटलं जातं. तर इथपर्यंत आपण आज स्टॉप करूयात. तुम्हाला जर म्हणजे थेरॉटिकल जो पार्ट आहे आजच्या लेक्चर, माझं मेन टार्गेट हिस्टेरेसिस लूपच होतं जे आता आपलं संपलेलं आहे.